व्यवसाय सुरू करणं हा कोणाच्या आयुष्याचा एक फार महत्त्वाचा भाग असतो. हा एक त्यांच्या आयुष्यातला सगळ्याधिक इम्पॉर्टंट डिसिजन्सपैकी एक असतो. ज्यावेळी आपण ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडत असतो ॲग्रिकल्चर कॉलेजेसमधनं किंवा आपण एखादी नोकरी करतोय आणि त्या नोकरीला आपण कंटाळलोय आणि आपण डिसाईड करतो की ॲग्रिकल्चरमध्ये एखादा व्यवसाय करावा. आणि अशा वेळी आपल्याला वाटते की चल आपण एक गांडूळ खताचा व्यवसाय म्हणून पर्याय निवडावा, कारण हा लो इनपुट कॉस्टचा व्यवसाय आहे. तर अशा वेळी आपलं डिसिजन हॉरिबली कसं रॉंग जाणार नाही, याच्यासाठीच्या काही स्टेप्स आहेत हे आपल्याला फॉलो करायला पाहिजेत. वेलकम बॅक फोक्स, सॉइल टेल्स बाय शुभम या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. गांडूळ खत तसा लो इन्व्हेस्टमेंटचा व्यवसाय आहे. म्हणजे आपण कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये स्टार्ट करून हळूहळू आपली स्केल वाढवत जाऊन आपला व्यवसाय वाढवू शकतो. या मी लिस्ट आउट केलेल्या काही प्रायमरी गोष्टी आहेत ज्या आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्ही जर सुरुवात करत असाल तर ती सुरुवात तुमची थोडीशी सोपी होईल, तुमचे प्रॉब्लेम्स थोडेसे कमी होतील आणि एकदा तुम्ही सुरुवात केलीत आणि ती चुकीची पद्धतीने पूर्ण निघाली तर पूर्ण तुमची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये वाया जात असते, वाया जाऊ शकते. तर किंवा तुमचे जर पैसे वाया जाऊ नयेत तर ह्या काही गोष्टी आहेत. ह्या काही गोष्टी तुम्ही पहिल्यांदाच फॉलो जर करून घेतलात तर तुमचं नुकसान थोडंसं कमी होईल. बेसिक्स ऑफ वर्मी कंपोस्टिंग. गांडूळ खताच्या ह्या 3 प्रायमरी गोष्टी आहेत ज्याच्यावरती गांडूळ खताचा सक्सेस किंवा फेल्युअर रेशो डिपेंड करतो. जसं की हवा, पाणी आणि शेड म्हणजे सावली. ह्या 3 गोष्टी असतात प्रायमरीली, ज्याच्यावरती गांडूळ खत पूर्णपणे अवलंबून असतं. ह्याच्यापैकी कोणती एक गोष्ट तुमच्याकडून मिस आउट झाली किंवा जिच्यावरती व्यवस्थित लक्ष देता आलं नाही तर तुमचे बेड्स कंप्लीट फेल होऊ शकतात. जसं की पाणी हे ॲब्सोल्यूट रिक्वायरमेंट आहे गांडूळ खताची. डेली पाणी तुमची रिक्वायरमेंट असतेच उन्हाळ्यात. आणि जर तुमच्या पाण्याची कमतरता झाली किंवा पाणी अधिक झालं तरीसुद्धा तुमच्या गांडूळ खताच्या बेडमध्ये नुकसान होऊ शकतं. बेडमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. हवा जर खेळती राहिली नाही आणि कॉम्पॅक्टनेस आला तरीसुद्धा तुमचे गांडूळ खताचे बेड पूर्णपणे फेल होऊ शकतात. आणि तिसरं म्हणजे सनलाईट. म्हणजे तुमचे बेड्सवरती जर डायरेक्ट सनलाईट पडत असेल तर बेड हिटअप होण्याची शक्यता असते आणि जर बेड हिटअप झाले तर गांडूळ मरण्याची शक्यता असते. गांडूळ हे डायरेक्टली सनरेजना सेन्सिटिव्ह आहेत. म्हणजे डायरेक्ट जर त्यांच्यावरती सनरेज पडले तर ते त्यांना चालत नाहीत. त्यांना अंधाराची गरज असते. त्यामुळे तुमच्या बेडना शेडची ॲब्सोल्यूट रिक्वायरमेंट असते. जर विदाऊट शेड तुम्ही गांडूळ खत बनवायचा प्रयत्न करत असाल तर तुमची सायकल त्याच्यामध्ये वाढू शकते किंवा गांडूळही मरण्याची त्याच्यामध्ये शक्यता असते. मार्केट रिसर्च आणि ॲनालिसिस. मार्केट रिसर्च करणं का महत्त्वाचं आहे? आपण ज्यावेळी एखादा व्यवसाय चालू करत असतो, गांडूळ खताचाच नाही, कोणताही व्यवसाय ज्यावेळी आपण चालू करत असतो त्यावेळी साधारण मार्केटमध्ये काय कंडिशन आहेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता माझ्या विभागामध्ये गांडूळ खताची रिक्वायरमेंट किती आहे ही तुमच्या विभागामध्ये किती असेल ह्याच्याशी काही संबंध नसतो. माझ्या विभागातली रिक्वायरमेंट वेगळी असणार आहे, तुमच्या विभागात वेगळी रिक्वायरमेंट असणार आहे. त्यामुळे तुम्ही जिथे राहताय तिथे गांडूळ खताला रिक्वायरमेंट आहे का? रिक्वायरमेंट असेल तर तुमचे कॉम्पिटिटर्स किती आहेत? तुमचे कॉम्पिटिटर्स तिथे कोणत्या प्राईजवरती गांडूळ खत विकत आहेत? तिथे तुम्हाला इनपुट कॉस्ट किती आहे, म्हणजे तुमचा रॉ मटेरियल आहे ह्याची कॉस्ट किती आहे, ही आता प्रत्येक भागामध्ये वेगळी असणार आहे. त्यामुळे मी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तुम्हाला इथे दिलं तर ते काही व्हॅल्यू करत नाही, कारण तुमच्या भागामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आहे हे महत्त्वाचं आहे. मी इथे कोणत्या रेटवरती विकतोय काही मॅटर करत नाही. तुम्ही तुमच्या भागामध्ये कोणत्या रेटवरती विकताय हे महत्त्वाचं आहे. आता फॉर एन एक्झाम्पल, तुमच्या भागामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर तुम्हाला 4 रुपये पर के जी येते आणि तुमच्या इथे विक्री जर 8 रुपये पर किलो होत आहे आणि तुम्ही जर तुमचा रेट 10 रुपये पर किलो ठेवला आहे आणि तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन फॉर सम रिझन नॉर्मलपेक्षा जास्त येते, 5-6 रुपयापर्यंत येते, तर तुमच्याकडून कोण घेणार आहे? शेतकरी तुमच्याकडून गांडूळ खत घेणार नाहीत, ते घेणार 8 रुपये किलोवरतीच. त्यामुळे मार्केटचं रिसर्च करणं, तुमचे कॉम्पिटिटर्स कोणत्या प्राईजवरती विकतायत याची माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. हे जर तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्ही स्केलअप केलं प्रोडक्शन आणि जर ते विकलंच गेलं नाही तर तुम्ही काय करणार? म्हणून मार्केट रिसर्च आणि ॲनालिसिस करणं मार्केटचं फार फार महत्त्वाचा भाग आहे. लोकेशन ऑफ युअर प्लांट. आता हे का महत्त्वाचं आहे? जर तुमचं लोकेशन आतमध्ये असेल, कुठे रोडपासून फार कुठे आतमध्ये आहे, जिथे पोहोचणं थोडंसं कठीण आहे, जिथे मोठ्या गाड्यांचं ट्रान्सपोर्टेशन करणं कठीण आहे, तर अशा भागामध्ये जर तुमचा प्रकल्प असेल तर तुम्हाला येणाऱ्या रिक्वायरमेंट थोड्याशा कमी असणार आहेत. रोड टचपेक्षा थोडा त्याच्यामध्ये फरक पडणार आहे. जे रोड टच आहेत त्यांना 100% रिक्वायरमेंट जास्त राहणार आहे, त्यांचं कॉस्ट कमी होणार आहे. आता बॅग्स भरण्याची, नेण्याची, आणण्याची कॉस्ट त्याच्यामुळे कमी होते. त्यामुळे शक्यतो रोड टच असावा, मोठा रोड तिथे ॲक्सेसिबल असावा, तुमच्या प्लांटजवळ पाण्याची सोय असावी, इलेक्ट्रिसिटीची सोय असावी, हे ॲब्सोल्यूट रिक्वायरमेंट आहे. पाणी आणि इलेक्ट्रिसिटी तिथे असलीच पाहिजे. तो वेल ॲक्सेसिबल रोड असलाच पाहिजे.
मोठ्या गाड्या 10 टनाच्या 15 टनाच्या गाड्या तिथपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. हे जर पोहोचत नसेल तर तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन भरपूर वाढणार आहे. जर तुम्ही खूप आतमध्ये काही अडगळ भागामध्ये जर करत असाल तर तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढेल. त्याच्यामुळे लोकेशन ही एक अतिशय महत्त्वाचा भाग गांडूळ खतासाठी आहे. लेबर मॅनेजमेंट हा एक महत्त्वाचा भाग का आहे, तर प्रत्येक भागामध्ये लेबरची कॉस्ट ही वेगळी असणार आहे. ठीक आहे, माझ्या एरियामध्ये लेबर कॉस्ट काय आहे त्याच्यावरती माझी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिपेंड करते. तुमच्या एरियामध्ये लेबर कॉस्ट काय आहे ही त्याच्यावरती तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिपेंड करतं. माझ्या इथे कमी असेल, तुमच्या इथे जास्त असेल, तर लेबर कॉस्टमुळे कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये भरपूर फरक पडतो. त्याच्यानंतर लेबर अवेलेबिलिटी ही पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर हा व्यवसाय स्केलअप करत असाल तर तुम्हाला लेबर हे ॲब्सोल्यूट रिक्वायरमेंट आहे. लेबरशिवाय तुम्ही पूर्ण काम करू शकत नाही. त्यामुळे लेबर मॅनेजमेंट ही तिथे असणं पण गरजेचं आहे. आणि तुम्हाला कंटिन्यू लेबर्स पाहिजेतच तिथे. आणि जर तुमच्या भागामध्ये लेबर्स नसतील, अवेलेबल होत नसतील, तर हा व्यवसाय करणं तुम्हाला खूप कठीण होणार आहे. प्रोडक्शन नंतर सर्वाधिक महत्त्वाचा भाग जर कोणता आहे तर तो मार्केट. बऱ्याचदा मला प्रश्न विचारत असतात की आपल्याला मार्केट आहे का, मार्केट कोणतं आहे. तर शेतकरी हेच जर तुम्हाला मार्केट आहे गांडूळ खतासाठी असं वाटत असेल तर तुम्ही अतिशय चुकीचे आहात. शेतकरी हे तुमचं प्रायमरी मार्केट झालं, करेक्ट आहे. शेतकऱ्यांना तुम्ही बल्क क्वांटिटीजमध्ये तुमचं गांडूळ खत देऊ शकता. पण शेतकरी सोडूनही अजून काही मार्केट्स आहेत ज्याच्याबद्दल मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मार्केटचं सेग्रिगेशन करायला पाहिजे. फर्स्ट झाला फार्मर, शेतीसाठी तुमचं गांडूळ खत जाणार आहे. दुसरं झालं तुमचं अर्बन गार्डनर्स, म्हणजे शहरांमध्ये जे कुंड्यांमध्ये स्वतःचे छोटी छोटी झाडं ग्रो करत असतात. हे तुमचं एक मेजर मार्केट आहे. हे खूप मोठं मार्केट आहे, ॲज बिग ॲज फार्मर्स. आणि इथं मिळणारी तुम्हाला पर के जी व्हॅल्यू जी आहे ही बल्कपेक्षा जास्त मिळणार आहे. अल्दो इथे क्वांटिटी छोट्या छोट्या जातात, पण इथे मिळणारा तुमचा प्रॉफिट हा मोठा राहणार आहे. तिसरं मार्केट आहे छोट्या शहरांच्या जवळचे जे कोणी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत किंवा नोकरी करणारा विभाग आहे, ज्यांची छोटी शेतं आहेत, जसं की एखादं एकर, काही त्यांनी छोटे मोठे 8-10 प्रकारची आपल्या घराच्या आजूबाजूला जी काही झाडं लावतात. हे एक मेजर मार्केट आहे. हे 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 मार्केट फार्मर मार्केटपेक्षा थोडंसं वेगळं आहे. आता फार्मर मार्केटमध्ये तुम्ही टनेजेसमध्ये काम करा, पण ह्यांच्या इथे तुम्ही टनेजेसमध्ये काम करणार नाही. ह्यांच्या इथे तुम्ही 100 किलो, 200 किलो, 500 किलो इथपर्यंत, साधारण 1 टनापर्यंत ह्यांची रिक्वायरमेंट असते. अशा मार्केटमध्ये तुम्हाला साधारण मिळणारी जी जे रेट्स आहेत हे तुम्ही थोडेसे हायर ह्याच्यावरती हायर स्केलवरती ठेवू शकता बल्कपेक्षा, फार्मर मार्केटपेक्षा. त्याच्यामुळे तुम्हाला इथून मिळणारा पर के जीचा जो प्रॉफिट आहे हा बल्कपेक्षा थोडासा अधिक असू शकतो. त्यामुळे हे मार्केट ही अतिशय महत्त्वाचं आहे. तिसरं म्हणजे नर्सरी आणि लँडस्केपिंग्स. आता हे एक ग्रोईंग मार्केट आहे लँडस्केपिंगचं, ज्याच्यामध्ये मुंबई पुण्यासारखे जे मेजर मोठे शहर आहेत तिथे लँडस्केप डिझायनर्स असतात, लँडस्केप आर्किटेक्चर्स वगैरे असतात, ज्यांना गांडूळ खताची रिक्वायरमेंट असते. त्यांच्यासोबत किंवा तुम्ही नर्सरीजसोबत टायअप करून सुद्धा तुमचं गांडूळ खत विकू शकता. किंवा जे छोट्या रस्त्याजवळच्या नर्सरीज असतात त्यांच्या इथे तुम्ही जर बघितलात तर 1-1 किलोचे 5-5 किलोचे पॅकेजेस वगैरे ठेवलेले असतात. तर तेही तुमच्यासाठी एक मोठं मार्केट आहे जर ते तुम्ही क्रॅक करू शकलात. कारण हे ऑफलाईन मार्केट आहे. हे जर तुम्हाला क्रॅक करता आलं देन इट्स वेल अँड गुड. आणि एक मेजर मार्केट दुसरं आहे ते म्हणजे एक्सपोर्टचं मार्केट. एक्सपोर्ट मार्केट मी सुद्धा अजून क्रॅक केलं नाही आहे, कारण माझ्याकडे इतकं प्रोडक्शन अजून मी केलं नाही आहे की एक्सपोर्टसाठी आपण देऊ शकू, आणि एक्सपोर्ट सध्या बंदच आहेत. पण एक्सपोर्टसुद्धा आता ग्रोईंग मार्केट आहे. किंवा मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये, अमेरिका, युरोपियन कंट्रीजमध्ये पण गांडूळ खताची भरपूर रिक्वायरमेंट असते. त्यामुळे हे एक ग्रोईंग मार्केट आहे, हे तुम्ही कन्सिडर करायला काही हरकत नाही. व्हॉट यू आर प्रोव्हाइडिंग दॅट युअर कॉम्पिटिटर्स आर नॉट प्रोव्हाइडिंग, हा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो ग्रो होता होता सस्टेन करण्यासाठी. कारण मार्केटमध्ये तुम्ही एकटे नसणार आहात, तुमच्यासोबत तुमच्यासारखे अजून कितीतरी लोक गांडूळ खतामध्ये काम करणार आहेत. तर अशा वेळी तुमच्याकडे लोकांनी का आलं पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण हे काय असं विशेष वेगळा असा भाग नाही आहे की प्रत्येकाची सेपरेट रेसिपी असणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या हातालाची जी चव आहे त्याच्यामुळे खाण्याला जशी वेगवेगळ्या टेस्ट येतात तसा इथे काही भाग नाही आहे. ऑलमोस्ट सेम क्वालिटीचे प्रोडक्ट सगळेजण बनवणार आहेत, थोडाफार इकडे तिकडे फरक पडेल. पण अशा वेळी तुम्ही मार्केटमध्ये काय प्रोव्हाइड करताय ज्याच्यामुळे कस्टमर तुमच्याकडे आला पाहिजे,
हे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. जसे की तुम्ही कोणती व्हॅल्यू त्याला प्रोव्हाइड करताय. फॉर ॲन एक्झाम्पल, एखाद्या फार्मरला क्रेडिटवरती पाहिजे असेल, तर तुम्ही क्रेडिटवरती प्रोव्हाइड करताय का? ह्याच्यावरनं तो माणूस तुमच्याकडे येईल किंवा दुसऱ्याकडे जाईल, हे फार महत्त्वाचं असतं. दुसरं म्हणजे तुम्ही पॅकेजिंगची साईज कोणती बनवताय. अर्बन गार्डनर्ससाठी पॅकेजिंगची साईज वेगळी असणार आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूचे जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत किंवा बाकीचे जे नोकरी करणारा वर्ग आहेत, ते घेणार आहेत, त्यांच्या पॅकेजिंगची साईज वेगळी असणार आहे. तर तुम्ही ती पॅकेजिंगमध्ये प्रोव्हाइड करताय का? तर तुम्ही तिथे नेऊन प्रोव्हाइड करताय का? रत्नागिरी माझ्यापासून जवळजवळ 50 किलोमीटरवरती आहे. रत्नागिरीच्या मी ऑर्डर्स एकदम घेतो आणि ह्या ऑर्डर्स मी एकाच गाडीमध्ये भरून डायरेक्ट त्यांना नेऊन आता प्रोव्हाइड करतो, त्यांच्या घरपोच करतोय. जी गोष्ट माझे कॉम्पिटिटर्स प्रोबॅबली करत नाही आहेत आता. त्याच्यामुळे हा माझा अप्पर हँड बनला आहे, की मी अधिक ह्याच्यामध्ये त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवू शकतोय आणि माझे चांगल्या क्वांटिटीमध्ये तिथपर्यंत पोहोचतोय. आणि मी ऑब्व्हियसली क्वालिटी चांगली प्रोव्हाइड करतोय, कारण क्वालिटी चांगली जर तुम्ही प्रोव्हाइड केली नाही तर काही मॅटर करत नाही नंतर. वर्ड ऑफ माउथ ही ने तुमची जी पब्लिसिटी होईल जर तुम्ही चांगली क्वालिटी प्रोव्हाइड केली, तर तो तुमचा अप्पर हँड असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे, की तुमच्या एरियामध्ये जे तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत, त्यांच्यापेक्षा तुम्ही अशी कोणती गोष्ट चांगली प्रोव्हाइड करताय, ज्याच्यामुळे लोक तुमच्याजवळ येतील आणि तुमच्याकडनं तुमचं प्रोडक्ट विकत घेतील. हे जर तुम्ही फाइंड आउट केलं, तर तुम्ही ग्रो होता होता सस्टेन 100% करू शकता. आणि आपला आजच्या ह्या टॉपिकचा शेवटचा मुद्दा आहे नो कॉम्प्रोमाइज. तर नो कॉम्प्रोमाइजमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपण कन्सिडर करणार आहोत. तर क्वालिटी ह्या गोष्टीवरती अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. प्रायमरीली जेव्हा इनिशियली तुम्ही व्यवसायात येत आहे, तर माझी इनपुट कॉस्ट थोडीशी जास्त आहे, तर मी थोडीशी क्वालिटीत कॉम्प्रोमाइज करीन. तर ही गोष्ट अजिबात करू नका. क्वालिटी जर तुम्ही कॉम्प्रोमाइज केली, तर तुमचा वर्ड ऑफ माउथ आपोआप खराब होणार आहे. वर्ड ऑफ माउथवरूनच तुमचा व्यवसाय अधिक वाढतो. त्यामुळे वर्ड ऑफ माउथ जर तुमचा चांगला असेल ना, तर तुम्ही हळूहळू डेफिनेटली 1-2 वर्षामध्ये ग्रो कराल. त्यामुळे क्वालिटी ह्या गोष्टीवरती कधीच कॉम्प्रोमाइज करायचा नाही. दुसरं म्हणजे तुमच्याशी कसाही कोणीही बोलू दे, तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थितच बोलायचं आहे. ह्या गोष्टीत पण तुम्ही कॉम्प्रोमाइज करायचं नाही, की चला मला राग आला म्हणून मी उलटी-सुलटी उत्तरं दिली, मी कॉल रिसीव्ह नाही केले कोणाचे, तर तसंही करायचं नाही. ह्या काही गोष्टी आहेत ज्या मी नोट डाऊन केल्या आहेत, ज्या मला वाटतात की आपल्याला जेव्हा आपण व्यवसाय चालू करतो त्यावेळी ग्रो करायला नक्की मदत करतात. कारण मी स्वतःही या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत आणि मी माझ्या व्यवसायामध्ये आता ग्रो करतोय. तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या Instagramच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थँक यू सो मच.